Hello friends, today we are going to learn English workshop of poem 2.1 comparisons. So listen carefully and note down in your notebook. Are you ready? Okay, let's get started. Question first. List all the adjectives in the poem. Use the comparative forms of at least 8 of them to write new comparisons. 2 of them have been given as examples. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कवितेत आलेली सगळी ॲडजेक्टिव्ह जी आहेत त्या सर्व ॲडजेक्टिव्हची एक यादी तयार करायची आहे आणि त्या ॲडजेक्टिव्हचा कंपॅरेटिव्ह फॉर्म्स आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. कंपॅरेटिव्ह फॉर्म्स म्हणजे विशेषणाला ER प्रत्यय लावणे. When we generally add suffix ER, that time we write than after it for comparison. जेव्हा विशेषण आपण ER प्रत्यय लावतो त्यावेळेस आपण त्यानंतर द्यान हा शब्द वापरतो, हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स बघूया. फास्टर दॅन द वाईन. त्यात फास्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्याचं कंपॅरेटिव्ह फॉर्म ER आहे आणि त्यानंतर दॅन वापरलं तुलनात्मक शब्द. स्लोअर दॅन अ टॉर्टॉईस. स्लो हे मूळ ॲडजेक्टिव्ह आहे. बिगर दॅन माय ब्रदर. बिग इज ॲडजेक्टिव्ह. स्मॉलर दॅन माय सिस्टर. स्मॉल. फिअर्सर दॅन अ जायंट. फिअर्स. जेंटलर दॅन अ बटलर. जेंटल. Sorer than tamarind. Sour. Sweeter than sugar. Sweet. Now you can add more examples. Question second. List all the nouns in the poem. Find a suitable adjective other than the ones given here for each of the nouns and write meaningful similes for at least 8 of them. या ठिकाणी आपल्याला कवितेत आलेली जेवढी नामं आहेत त्या नामांची एक यादी तयार करायची आहे आणि त्या नामांसाठी योग्य अशा प्रकारचं एक ॲडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचं आहे आणि ते ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी दिल्यापेक्षा वेगळं असायला हवं. वापरल्यापेक्षा वेगळं ॲडजेक्टिव्ह आपण घ्यायला हवं आणि या ठिकाणी त्या प्रत्येक नाऊनसाठी दिलेलं जे काय ॲडजेक्टिव्ह असेल तर ते मिनिंगफुल सिमिलीज असली पाहिजे. म्हणजे त्यातनं काहीतरी जे काही सिमिलीज, याचा अर्थ सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच. सिमिली हा एक अलंकार आहे, भाषिक अलंकार, फिगर ऑफ स्पीच. त्याचा अर्थ उपमा असा होतो. म्हणजे या ठिकाणी जे काही आपण उपमा वापरणार आहेत तर त्या अर्थपूर्ण असल्या पाहिजेत. अशी कमीत कमी 8 या ठिकाणी आपल्याला वाक्य बघायची आहेत. यू कॅन ॲड मोर एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल बघूया आपण या ठिकाणी. ॲज येलो ॲज अ लेमन. म्हणजे लिंबू जसा पिवळा असतो अगदी तसाच. सिमिली अलंकार कसा ओळखायचा, तर जेव्हा त्या कवितेच्या ओळीमध्ये ॲजचा वापर केलेला असतो किंवा सो ॲज वापरलेलं असतं तर अशा वेळेस तो अलंकार हा सिमिली असतो. सेकंड एक्झाम्पल बघूया. ॲज रॅपिड ॲज स्पेसशिप. म्हणजे अवकाशात जेवढं जलद धावतं तितकंच. ॲज बिग ॲज डायनासॉर. नेक्स्ट. ॲज ब्रेव्ह ॲज अ वॉरियर. ॲज नाईस ॲज किटन. ॲज रेड ॲज ॲन ॲपल. सफरचंद जेवढं लाल असतं त्याचसारखं अगदी सेम त्याचप्रमाणे. ॲज डेलिशियस ॲज अ मँगो. ॲज पिंक ॲज रोज. क्वेश्चन थर्ड. Form groups of 6 to 8
students and think of similes using different objects. मित्र, या ठिकाणी आपल्याला 6 ते 8 विद्यार्थ्यांचा गट करायचा आहे. आता आपल्या सध्या शाळा सुरू नसल्यामुळे आपण एक गटाचा भाग आहे असंच गृहीत धरायचं आणि अजून काही वेगवेगळ्या वस्तूंसाठी काही आपल्याला उपमा देता येतील का किंवा त्याचा वापर करता येईल का ते आपण या ठिकाणी उदाहरणार्थ बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल, ड्राय ॲज लँड म्हणजे जेवढी जमीन कोरडी असते किंवा शुष्क असते तशीच. वेट ॲज अ पडल, पडल म्हणजे डबके. नेक्स्ट, स्क्वेअर ॲज अ फ्रेम, राऊंड ॲज अ सर्कल म्हणजे कशासारखा गोल तर वर्तुळासारखा गोल. कशासारखा स्क्वेअर तर चौकोन, कशासारखा तर फ्रेम जशी असते चौकट त्याप्रमाणे. स्ट्रॉंग ॲज ॲन एलिफंट, एलिफंट जेवढा धष्टपुष्ट असतो तितकाच तोही मजबूत किंवा धष्टपुष्ट आहे असा त्याचं मिनिंग होईल. सॉफ्ट ॲज अ फेदर म्हणजे पिसं जेवढी मऊ असतात तितकंच मऊसुद्धा आहे. त्यानंतर डार्क ॲज नाईट, रात्री जेवढा काळोख असतो त्याच तुलनेचा काळोख. हार्ड ॲज ॲन आयर्न, लोखंड जेवढं टणक असतं तसंच. अशा प्रकारच्या ह्या उपमा देऊन या ठिकाणी याची आपण एक्झाम्पल्स बघितले. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 4. राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. मित्र हो, रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या. एक लक्षात ठेवायचं की अर्थ सारखाच असतो असं नाही, फक्त उच्चार साधर्म्य साधणाऱ्या शब्दांच्या यमक जुळणाऱ्या जोड्या या ठिकाणी आपण लिहित असतो. त्यामध्ये शेवटचे उच्चार जवळजवळ मिळते जुळते असतात. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. स्नेल, नेल, या ठिकाणी स्नेलचा ल आणि नेलचा ल हा दोघंही उच्चार साधर्म्य आहे. दोघांचा अर्थ भिन्न आहे, मात्र उच्चार साधर्म्य असणारे शब्द हे यमक जुळणारे असतात. आणखी अशा काही यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आपण बघूया. लॅम्प, जॅम. आता लॅम्पचा अर्थ आणि जॅमचा अर्थ भिन्न आहे, परंतु लॅम्प आणि जॅम हे उच्चार साधर्म्य असणारे शब्द असल्यामुळे ती यमक साधणारी जोडी आहे. नेक्स्ट जोडी बघूया. सी पी, टोस्ट गोस्ट, किटन मिटन, मून नून, एल शेल्फ, सेल्फ युअर सेल्फ. यू कॅन ॲड मोर वर्ड्स. फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 5 and 6 आर फॉर प्रोजेक्ट. मित्र हो, प्रश्न क्रमांक 5 आणि 6 हा प्रकल्पासाठी दिलेला आहे, मात्र तो या ठिकाणी आपण सोडून घेत आहोत आणि तुम्हाला आणखी अशा प्रकारचे काही त्या ठिकाणी शब्द किंवा म्हणी ॲड करता येतील. क्वेश्चन 5. स्टार्ट अ कलेक्शन ऑफ इडियम्स विथ कम्पॅरिझन्स म्हणजे तुलनात्मक अशा प्रकारच्या शब्दांच्या काही शब्दसमूह किंवा वाक्प्रचार या ठिकाणी आपल्याला घेता येतील. यूज द फॉलोइंग कॅटेगरीज. या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इडियम्स आपल्याला बनवता येतात. त्यासाठी ए बघूया. इडियम्स विथ कलर्स, रंगसंगती असलेले अशा प्रकारचे काही शब्दसमूह बघूया. ॲज ब्लॅक ॲज कोल म्हणजे जेवढा काळा कोळसा जेवढा काळा असतो अगदी तसंच. ॲज व्हाईट ॲज स्नो, बर्फ जेवढा पांढरा शुभ्र असतो तितकेच. इडियम्स विथ ॲनिमल्स. ॲज कनिंग ॲज फॉक्स, जेवढा कोल्हा धूर्त किंवा लबाड असतो म्हणजे कोल्ह्यासारखाच तोही धूर्त किंवा लबाड आहे असा मिनिंग होईल. ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन, सिंह जेवढा शूर होता तेवढाच तोही शूर होता, जसं आपण तानाजी वगैरेंच्या बाबतीत ऐकतो. सी. इडियम्स विथ ऑब्जेक्ट्स, वस्तूंच्या संदर्भाने काही या ठिकाणी शब्दसमूह किंवा प्रचार तयार करता येतात. ॲज लाईट ॲज कॉटन, जेवढा कापूस हलका असतो तितकाच हलकं हाही आहे. ॲज हेवी ॲज रॉक म्हणजे जेवढं दगड उचलण्यास किंवा वजनदार असतो तेवढाच. यू कॅन ॲड मोर इडियम्स. मित्र, 6वा प्रश्नसुद्धा प्रकल्प प्रश्न आहे, तो आपण या ठिकाणी समजून घेऊया. गिव्हन बिलो आर सम इडियोमॅटिक कंपॅरिझन्स विथ लाईक
लाईक या शब्दाच्या अनुषंगाने काही तुलनात्मक अशा प्रकारचे शब्दसमूह या ठिकाणी वापरलेले आहेत. कॅन यू गेस देअर मिनिंग? तुम्ही त्या शब्दसमूहाचा अर्थ तर्क किंवा विचार करून देऊ शकता का? लुक देम अप इन अ गुड डिक्शनरी. जर तुम्हाला त्या शब्दाचे म्हणजे लाईक या शब्दाचे आणखी अर्थ हवे असतील तर तुम्हाला शब्दकोशात बघावं लागेल किंवा डोकावं लागेल. त्यासाठी तुमच्याकडे इंग्रजी शब्दकोश असायला हवा. यू वोंट फाइंड देम अंडर लाईक. तुम्ही लाईक या शब्दाच्या खाली त्याचे अर्थ शोधू शकाल असं नाही. विच वर्ड्स विल यू लुक अप टू फाइंड दिस कम्पॅरिझन्स? त्यासाठी तुम्हाला त्याचा थोडा डिटेल अभ्यास करावा लागेल. तेव्हा नेमका कोणता शब्द या कम्पॅरिझनसाठी तुमच्या लक्षात येईल किंवा वापरलेला आहे ते लक्षात येईल हे शोधावं लागेल. या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल समजावून घेऊया. लाईक अ बल इन अ चायना शॉप. बुल इन अ चायना शॉप म्हणजे चायना शॉपमध्ये एखादा जसा काही बुल असतो वस्तूच्या रूपात तर तो. आता या ठिकाणी चायना मीन्स डेलिकेट आर्टिकल्स ऑफ पोर्सलेन किंवा ज्याला आपण चिनी माती म्हणूया. चिनी मातीच्या असलेल्या वस्तू तर त्या जशा हातातून पडल्यानंतर फुटतात अगदी तसाच हा सुद्धा बिनभरवशाचा आहे. म्हणजे हा केव्हा फुटेल, पडल्यानंतर केव्हा टिचेल हे सांगता येणार नाही. ज्या ठिकाणी लाईकचा याप्रमाणे आपल्याला अर्थ घेता येईल. सेकंड सेंटेन्सकडे जाऊया. लाईक अ कॅट ऑन अ हॉट टीन रूफ. जसं एखादी मांजर एखाद्या तापलेल्या अशा पत्राच्या छतावर जाऊन बसते तशाच प्रकारचं म्हणजे त्या लाईकचा अर्थ आपल्याला ठिकाणी घेता येईल. नेक्स्ट, लाईक अ रेड रॅग टू अ बुल. रॅग म्हणजे या ठिकाणी चिंधी. म्हणजे जसं की एखादी चिंधी जीर्ण झालेला कापड असतो अगदी तसाच हाही जीर्ण झालेला किंवा बुरसटलेला आहे अशा प्रकारचा त्याचं मिनिंग होईल. लाईक अ कॅट दॅट स्टोल द क्रीम. एखादी मांजर जशा प्रकारे चोलपावराने आपल्या माजघरात किंवा स्वयंपाकघरात जाते आणि दुधावरच्या झाकणाला अलगद सरकून त्यावरची क्रीम किंवा साय खाते अगदी तसंच हाही चोर पावलाने जातो किंवा हा केव्हा येतो किंवा केव्हा जातो ते कळत नाही असा लाईकचं मिनिंग इथे घेता येईल. लाईक वॉटर ऑफ अ डक्स बॅक म्हणजे जसं बदकाच्या पाठीवर पाणी थांबत नाही तसं हाही व्यक्ती आहे म्हणजे स्वभाव या ठिकाणी आपल्याला घेता येईल. मेमरी लाईक अ सीव. जसं एखादी चहाची चाळणी असते की नाही, कितीही चहा त्या चाळणीत ओतला तरी तो सर्व खाली जाईल तसंच याची मेमरी आहे. म्हणजे अशा प्रकारचे डिफरंट मिनिंग या ठिकाणी आपल्याला लाईकचे बघता येतील. एक सूचना आहे तुमच्यासाठी. युजिंग युअर इमॅजिनेशन राईट मोर कम्पॅरिझन्स युजिंग लाईक. तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुम्ही आणखी या ठिकाणी अशा प्रकारचे काही कम्पॅरिझन्स लाईक शब्द वापरून करू शकतात. थँक्यू.